वेळ कमी आपल्याकडे, नाही त्याच्यावर बोलायला भरपूर काही आहे. किती लोकांना आपलं मशीन येण्याच्या आधी आयोनायझर बद्दल माहिती होतं, या वॉटर बद्दल माहिती? हात वर करा. होतं का नव्हतं? सत्य आहे जे आपण बोलतो ते सत्य आहे का? पहिला पाठ सांगितला मी, टॉप कॅटेगरी मध्ये लोकांनी मशीन घेतले. आता लास्ट 2 मिनिटं आणखी बोलायचंय. सर मी असे मशीन बघितले, गोठ्यात बसवले, ढाब्यावर बसवले, पत्र्याच्या घरात बसवले, छपराच्या घरात 10 बाय 10च्या रूम मध्ये लावायला जागा नाही, त्याचे पायऱ्या वर जातो ना माणूस, तिथं लावले. मोरीच्या वर, काही नाही खुर्चीवर ठेवले. हा, एकाने अडकवले, रिक्षावाल्याने पण घेतले, रिक्षावाल्याने घेतले. एक 18,000 पगारवाल्याने बसवले. ह्या गरीबीतले गरीब. आता आपल्या समोर आले तेवढं दिसू राहिलंय ना. तर आपण लोकांना दाखवून देऊ की गरीब माणूस पैशाने नसतो, गरीब माणूस विचारणे असतो. प्रत्येक ठिकाणी आपल्या बसून चलो तर आता आपण या मशीनमधून ज्या 5 प्रॉपर्टी येतात त्या आपण 1 बाय 1 चेक करूया. तर पहिली प्रॉपर्टी चेक करूया आपण पीएच. तर अल्कलाइन प्रॉपर्टी, आणि अल्कलाइन हे मोजलं जातं पीएच मध्ये. पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, आणि याला मराठीत साऊ पण म्हणतात, बरोबर. तर याचा आपण 1 बाय 1 चेक करूया. तर इथं जर बघितलं तर इथं मी तुम्हाला पहिले सांगेल, आपण या चार्ट समजून घेऊ पहिला. तर बघा हा 7 जो पीएच असतो, 7 हा न्यूट्रल पीएच आहे, हा न्यूट्रल आहे. आणि 7च्या खाली जेव्हा जसं जसं आपण जातो 6, 5, 4, 3, 2 असं खाली, त्यावेळेला तो ऍसिडिक होतो. जसा कलर बघा, हा ग्रीन आहे, हा येलो आहे, खाली अजून येलो होत गेला, ऑरेंज झाला आणि रेड झाला. तर हा डेंजर झोन आहे. आणि 7च्या वरती जेव्हा जातो तेव्हा तो ब्ल्यू आणि पर्पल होत जातो. तर जेव्हा वरती जातो तो अल्कलाइन झाला, खाली गेला तो ऍसिडिक झाला. तर ऍसिडिक हा शरीरासाठी डेंजरस आहे, घातक आहे, आणि अल्कलाइन हे हेल्दी आहे. ऍसिडिक याच्यामध्ये भरपूर आजार येतात, अल्कलाइन मध्ये कुठले आजार होण्यासाठी त्याचा होणं हे त्याचं काम आहे. आता अमोल सर ते अल्कलाइन आणि ऍसिडिक समजलं. तुम्ही जर चॅट जीपीटी गुगलला टाकलं साइड इफेक्ट ऑफ ऍसिडिक वॉटर कार्यक्रमामध्ये, तर तुम्ही ते आजार वाचल्यावर तुमचा कार्यक्रमच. आणि आपण सगळं खाणं ऍसिडिक खातोय, पाणी ऍसिडिक पितोय. म्हणून एक्सरसाइज करून, न्यूट्रिशन बदाम काजू खाऊन, स्प्राउट खाऊन सुद्धा लोक मरू राहिले. आणि हाच अवेअरनेस आपल्या लोकांना येतो. समोर जर बघितलं तर आपण काय केलंय, पहिले याच्यामध्ये आपण जे कोल्ड ड्रिंक्स असतं, तर कोल्ड ड्रिंक्स घेतले आपण, कारण बरेच लोक जेवल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स पाहिजे पोट साफ व्हायला, लोकांचा समज असतो. तर खरंच हे पिलं पाहिजे का नाही पिलं पाहिजे हे पण चेक होईल. तर पहिल्या याच्यात आपण कोल्ड ड्रिंक्स घेतो, दुसऱ्या याच्यात आपण नॉर्मल जे पाणी, नॉर्मल बिस्लरी वॉटर असतं, जे पाणी आपण पितो तो पाणी घेतलंय. त्यानंतर हे मशीन मधनं घेतलेलं सिक्वेन्स वाईज वॉटर आहे. त्यातलं पहिलं आहे 7.5 पीएच चं वॉटर आपल्या मशीन मधूनच घेतलेलं. 8.5, 9.5, 10.5 आणि 11 आणि 11.5 आणि हे आहे ब्युटी वॉटर, आपल्याच मशीन मधून घेतलेलं ब्युटी वॉटर. तर 1 बाय 1 आपण चेक करूया की कुठल्या याच्यातून कसं पीएच दिसतो आपल्याला आणि काय आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. तर चलो पहिले सुरुवात करूया आपण, ते म्हणजे कोल्ड ड्रिंक्स मध्ये. हॅलो, काय आहे? टाकून तिथं ठेवा, प्रत्येकाच्या टाका, मग पाणी दाखवा, म्हणजे पटपट फास्ट होईल. आपल्याला थोडस टाइम सेव्हिंगचं काम करा. मिक्स करून देतो. किती टाकायचं ते चेक करा. बघा, पहिल्याच्यात टाकलं, पहिला कलर तुम्ही बघितला तो झाला रेड, दुसरा झाला थोडासा येलो कलर, तिसरा झाला ग्रीन, थोडासा ब्ल्यू कलर, आणि चौथ्यापासून सुरू झालाय पर्पल कलर. पर्पल आणि लास्टचा आहे जो ब्युटी वॉटर आहे तो आहे येलो कलर. म्हणजे साधारणतः 4.5 ते 5 पीएच चं पाणी. ओके, तर बघा सिक्वेन्स वाईज जाऊया. पुन्हा हा रेड कलर, हा पिलं पाहिजे का? डेंजर आहे, हे एकदम डेंजर आहे, ऍसिड आहे. हे पिण्यापेक्षा रोज बॅटरीचं 1 लिटर ऍसिड पिलेलं भारी, तर ते पिऊया. त्यानंतर हे आहे आपलं नॉर्मल वॉटर. आपण बाहेर गेलो आजकाल म्हणतो आपल्याला काय पाहिजे, पाणी बॉटल घ्या, पण पाणी बॉटल काय आहे? हे डेंजरस झोन आहे, हे येलो आहे, ऍसिडिक आहे. आणि नॉर्मली आरओचं वॉटर पण असंच असतं, आणि हे पण हेच मिळतं. आणि हे जर नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट आहे आपल्याला नेक्स्ट आपल्याला हे 7.5 पीएच चं वॉटर. तर हे 7.5 पीएच चं वॉटर म्हणजे हे आपल्याला जे लागतं, कशाला लागतं हे, तर नॉर्मल हे चाइल्ड साठी दिलं जातं, आपण चाइल्डला देतो.
तर 7 pH च्या पुढं तुम्ही जर बघितलं तर 7 pH च्या पुढे ब्लूइश कलर सुरू झाला तर हे सगळे अल्कलाईन पाणी आणि हे आहे ब्युटी वॉटर. हे पण काय आहे ऍसिडिक आहे. पण याचा फायदा कशासाठी होतो? याचा फायदा पिण्यासाठी नाही. ब्युटी वॉटर म्हणजे पिल्यावर ब्युटी येते असं नाहीये, चेहऱ्यावर मारल्यावर ब्युटी येते. तर हे लक्षात ठेवायचं. चेहऱ्यावरला साफ करण्यासाठी, चेहरा धुण्यासाठी आपण याचा फायदा घेतला तर चेहऱ्याला ग्लो यायला खूप मदत होती. तर अशा या सगळ्या अल्कलाईन प्रॉपर्टी वेगवेगळ्या प्रकारच्या. आता याच्यामध्ये अमोल सर बाकीच्या प्रॉपर्टी जर आपण खाली गेलो ब्युटीच्या खाली, मला वाटतं कुठली कुठली प्रॉपर्टी, सॅनिटायझेशनचं वॉटर असतं खाली, तर ते सगळं रेड व्हायला लागतं, ते पूर्ण ऍसिडिक व्हायला लागतं. येस येस. बघा मी शॉक कधी झालो, हे वॉटरचे डेमो, हे असं पाणी आपल्या घरी नाहीच आहे. आता आपलं घरचं पाणी हे बरोबर आहे, हे आपल्या घरचं. हे मला वाटतं डायरेक्ट ब्युटी वॉटर पेक्षा पण डेंजर आहे. किती लोकांना वाटतंय? ज्यांनी चेहरा धुवायचा, हो झोप नाही पडला, ज्यांनी चेहरा धुवायचा ते पितोय आपण, ते पण बिस्लरी. हा ते म्हणतात ना मिनरल ऍडेड, त्या ब्रँडला काय फरक नाही पडणार तुम्ही एवढं निगेटिव्ह बोलतायत तरी, कारण की त्यांनी ना लोकांच्या डीएनए मध्ये टाकलाय ब्रँड. तो समजतंय का? मग ह्या लेवलचं पाणी आज आपण पिऊ राहिलो. मग मला सांगा, जर लोकांना एक मिनिट, जर लोकांना आपण अवेअरनेस केला, कशाचा अवेअरनेस केला की तुम्ही टॉयलेट सोप वापरता, कोणी कोणी सांगितलेलं आहे लोकांना, आणि टॉयलेट सोप वापरायचं 10 मुलं फरक, त्यांनी कोणती वापरायचं चालू केली? लोकांना सांगा तोंड धुवायचं पाणी तुम्ही पिता, काय करू राहिला? आणि तुमच्या परिवाराला पाचतात, लोक शॉक होतील का नाही होतील? बरं याच्यात काही लॉजिक नाही, याचं फक्त लिक्विड झालं. आता याच्यात मीटर टाकून पण याची पीएच आणि याच्या वरती चेक करू शकतो आपण दोन्ही अँगलनी. आणि ज्यांनी मशीन विकल्या ना त्या काळात, त्यांनी फक्त लाईट दाखवून बल्ब लावून मशीन विकल्या होत्या. इथं उल्लू बनवायचं कामच नाही, इथं सगळ्या अँगलनी तुम्ही या डेमोला अंडरस्टँड करू शकता. येस. आता येस, याच्यामध्ये या क्लास आता बघा हे कुठलं वाटत 9.5. ओके. आणि कोल्ड ड्रिंक्स, हे कोल्ड ड्रिंक आहे का? हे काय कोल्ड ड्रिंक्स आणि आपलं पाणी टाकायची गरज आहे याच्यात? नाही टाकायची गरज आहे का? हो. याच्यात मला याच्यात टाकायची. आता बघा हे ऑलरेडी काय आहे, आणि 9.5 pH. नाही सर, का मिक्स केलं? चला याच्यात काय केलं मी सांगतो. पाणी आणि कोल्ड ड्रिंक्स. याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती कोल्ड ड्रिंक्स पिलाय आणि कोल्ड ड्रिंक्स पिलेला आहे, आपल्या बॉडी पूर्ण ऍसिडिक आहे. अशा बॉडीमध्ये आता आपण काय टाकलं? आपल्या मशीनचं पाणी टाकलं. काय केलं? आपल्या मशीनचं पाणी. तर आता चेक करू आपण काय होतं, याचं पीएच चेक करू. टाका. आता असं समजा एखादा माणसाने ऑलरेडी लई कोल्ड ड्रिंक प्यालाय, आणि आता आपण त्याला अल्कलाईन वॉटर प्यायला चालू करूया, त्याच्या बॉडीत काय फरक होतो बघूया. काय ऍसिडिक, पहिले ऍसिडिक होतं का? ठीक आहे, तरी बघूया. बघा आता एवढं पाणी घेतल्यानंतर सुद्धा ते पाणी व्हायला वेळ लावून राहिले, चेंजेस दिसून राहिले का? मग जर माणूस 2-4 वर्ष दारू बिरू असं ऍसिडिक फ्रूट ड्रिंक केला असेल, त्याच्यामुळे त्याचे ऑर्गन डॅमेज झाले असतील, तुम्हाला वाटत नाही का अल्कलाईन पाणी प्यायला चालू केल्यावर सेल्स प्युअर होतील, चेंज झाले का कलर? आता याच्यात आणखी अर्धा लिटर टाका, व्हाईट होणार, व्हाईट. समजते? येस सर, येस. डेमो करताना तुम्हाला नॉलेज घ्यावं लागणार आहे सगळ्यांना, नाही तर डेमो जर कळलं नाही तर तुम्ही डेमो दाखवायला लागतात पॉझिटिव्ह करायला, आणि तो माणूस निगेटिव्ह होऊन जायचा. असं नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या अँगलने डेमो अंडरस्टँड केले, आणि काही अडचण नाही, जरी चूक झालं तरी मान्य करा. समजतंय का? हा, कारण की आपण लगेच पीएचडी केलं नाही त्या गोष्टीची. बघा मगाशी काय होतं, पूर्ण रेड झालं होतं बरोबर. आता ह्या पाण्यामध्ये काय केलं आपण, ह्या याच्यामध्ये स्प्राईट मध्ये आपण टाकलं काय, आपलं मशीनचं पाणी टाकलं, तर याची इंटेन्सिटी जे रेड होतं हे काय झालं, थोडंसं येलोई झालं, म्हणजे थोडंसं प्रमाण पर्सेंटेज काय झालं, कमी व्हायला मदत झाली. म्हणजे एखादा म्हणलं दारू सोडू शकत नाही, स्प्राईट सोडू शकत नाही, त्याला म्हणजे जास्त सोबत राईट और रॉंग? तुम्हाला काय वाटतं, लोक सोडणार हे? तुम्हाला काय वाटतं, बिस्लरी हे स्प्राईट बद्दल निगेटिव्ह बोलतो, फरक पडणार त्यांना?
कोणी सांगितलं? काही लोक म्हणतात माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलले ते, माझ्या टीमला तोडून राहिले. अरे का शिकायला तुला कळतंय का बिझनेस कसा करायचा? हे मोठे मोठे ब्रँड यांच्याविषयी फार मीडिया येऊ राहिली, केट कंप्लीट होऊ राहिल्या, सोशल मीडियाला व्हायरल होऊ राहिले, तरी पण यांचे प्रोडक्ट यांची ब्रँडिंग काढू शकत नाहीये. आणि असंच ब्रँडिंग CSI सने टाकून राहिले लोकांच्या डोक्यात. समज मी आया नाही तर काय याला निगेटिव्ह बोलले, त्याला निगेटिव्ह बोलले म्हणून मी टीम पळून गेली. मग यांच्या ब्रँडचे कस्टमर का पळून जात नाही तर का नाही जाऊन राहिले? कारण यांनी होलसेल मध्ये काम केलंय. समजतंय का? त्यांना माहितीये लोक मोटिवेट होतील आणि मोटिवेशन जास्त काळ जात नाही. त्यांनी सवय बनवली, सवय प्रोडक्टची. येस. तर ही झाली पहिली अल्कलाईन प्रॉपर्टी. ती पाणी जे आपलं आहे अल्कलाईन पोटामध्ये जाणार आहे, आपण जस्ट पाणी पितोय ते. तर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे आपली अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. तर अँटीऑक्सिडंट चेक करण्यासाठी दोन मेथडने आपण ORP चेक करू शकतो. एक लिक्विड आहे ORP लिक्विड त्याने, आणि एक आहे ORP मीटरने. तर पहिलं आपण चेक करू ORP चा डिफरन्स. ORP म्हणजे काय? तर दोन याच्यात पाणी पटपट घेतलं. घ्या ना, 1 मिनिट. डेमो मध्ये टाइम नाही घालायचा आपल्याकडे. 10 मिनिटात आपल्याला सगळे डेमो करायचे. तरी तर कोण जे आहे त्याने पटपट पाणी घ्या, मोठी बॉटल घ्या, पटपट भरा ना. हे आता झाले डेमो झाले की हे काढून घ्या. हे उभं राहिलं लोक तुम्ही हे करा ना थोडंसं मदत. फास्ट. तर बघा पहिलं आपण बघूया. तर हे कुठलं पाणी? पुढे घ्या थोडंसं डेमो. हा येस. ओके. तर बघा ORP चेक केला जातो हा MV मध्ये. म्हणजे MV म्हणजे काय? मेगा व्होल्ट मध्ये चेक केला जातो, मिली व्होल्ट सॉरी. तर हे याच्यासाठी तुम्ही रिडिंग बघितलं तर हे काय? 0 रिडिंग आहे. तो ORP जेव्हा प्लस साईडला असतो त्यावेळेला त्या पाण्याचा आपल्या शरीराला काही उपयोग होत नाही. जर ORP हा मायनस साईडला असेल तर तो निगेटिव्ह ORP आपल्याला हा फायदेशीर असतो. तर या पाण्यामध्ये आहे आता आपण जे नॉर्मल पाणी पितोय आरोचं ते पाणी आहे. याचा आपण ORP चेक करूया किती भरतोय. तर याचा ORP दिसतोय हा भरलाय +80, म्हणजे हे +80 ORP चं पाणी आहे. तर हे प्लस साईडचं ORP चं पाणी आपल्याला फायदेशीर नाहीये. तर ORP म्हणजे हे अँटीऑक्सिडंट नाही, हे ऑक्सिडंट पाणी आहे, याचा बेनिफिट नाही. आणि हेच आपण चेक करूया की आपल्या मशीनच्या पाण्याचा किती ORP आहे. तर हा तुम्हाला दिसल -59 -600 -600 ORP आहे आपल्या मशीनचा मायनस मध्ये. तर हा झाला एका मीटरच्या द्वारे आपण चेक केला या ORP मीटरच्या द्वारे. आणि याला आपण अजून एका टेस्ट बघू शकतो की हे आहे ORP लिक्विड. याच्यामध्ये बघा इथं दाखवलं गेलंय की जर तो कलर जर ट्रान्सपरंट राहिला, पाण्याचा कलर बदलला नाही, तर ते झालं पॉझिटिव्ह ORP. आणि जर पिंक कलर झाला तर तो झाला निगेटिव्ह ORP. ORP चा लॉंग फॉर्म काय? ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. आता मराठीमध्ये ऍपल कापलं बरोबर, समजून घ्यायचंय. ORP असं नाही सांगायचं. ऑक्सिडेशन रिडक्शन काय, हे सगळे शब्द लक्षात ठेवा. मला येत आहे मी तुम्हाला चेक करू राहिलो. ऍपल कट केल्यावर जर तुम्ही उघडं ठेवलं तर हार्डली 2 ते 3 मिनिटात ऍपल कसं होतं? ऑक्सिडेशन होतं. हवा लागली तसं जर हे पाणी तुम्ही जर पितात तर शरीरात जाऊन पण ऑक्सिडेशन केलं जातं, तुमच्या अन्नाला, तुमच्या पेशीला, तुमच्या शरीराला. म्हणून हे ORP ची टेस्ट करू राहिलो. कळलं आता लक्षात राहील काय? आपण ORP म्हणजे आपण तर अँटीऑक्सिडंटचा मेन बेनिफिट सांगतो मी. आपली बॉडी सगळ्याला माहिती आहे सेल्स पासून म्हणजे पेशीपासून. पेशीमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, ती एअरमध्ये फिरतात. ते इलेक्ट्रॉन जर इम्बॅलन्स झाले तर ते पेशी कमकुवत होते. आणि ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन्स निघून जातो त्याला म्हणलं जातं फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल आपल्या बॉडीमध्ये क्रिएट झाले की फ्री रॅडिकल आपल्या बॉडीचे पेशीला काय करतात? कमकुवत करतात आणि ती पेशी डेड होती. पेशी डेड झाले की भरपूर असे आजार होतात. असं म्हटलं आता 150 पेक्षा जास्त आजार हे डेड सेल्स मुळे होतात. तर हे मशीन हे पाणी काय करतं? हे पाणी ज्या वेळेला आपल्या पोटामध्ये जातं त्यावेळेला ते आपल्याला अँटीऑक्सिडंट द्यायला सुरुवात करतं. तर बघूया आपण मी हे ORP लिक्विड टाकलं या मशीन इथं. आपल्याला आकाश सोना पिले ना तुम्ही? आकाश सोना अँटीऑक्सिडंट आहे. 25 ते 7 मध्ये रिझल्ट येतात. हे 3-4 लिटर प्यायल्यावर रिझल्ट येणार नाही का? इमेजिन करा. आणि आकाश सोना 3-4 लिटर प्यायला किती लागतील? 7-8-10 हजार दिवसाला. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. आता नोट डाऊन करा पॉईंटला पण. तर बघा इथं 2 दिसतात तुम्हाला. याच्यामध्ये मी ORP लिक्विड टाकलं, काही फरक झाला नाही. ऍज इट इज आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह ORP आहे. आणि हा पिंक कलर झाला तर म्हणजे हा -ORP आहे. -ORP म्हणजे पाणी काय आहे? अँटीऑक्सिडंट आहे. जेव्हा तुम्ही हे पाणी पितात तेव्हा तुमच्या पाण्याचा फायदा तुमच्या सेल्स पर्यंत जाणार. आणि सेल्स हेल्दी राहिले, सेल्स तर शरीराचा रूट म्हणलं जातं. रूट अच्छे येतो, फ्रूट डेफिनेटली अच्छा आते दोस्तों. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया आपण. ती आहे हायड्रोजन रिच प्रॉपर्टी. तर हायड्रोजन रिच प्रॉपर्टी कशी चेक केली पाहिजे? तर याच्यामध्ये या मीटर मध्ये बघितलं तर लाईव्ह मध्ये
तर याच्यामध्ये जर बघितलं तर ह्यामध्ये इथं मोड आहे, या मोडमध्ये मी चेक करणार आहे हायड्रोजन. तर हायड्रोजन दोन पद्धतीने चेक करू शकतो आपण. एक लाईव्ह चेक करू शकतो, त्याच्यामध्ये येणारे बबल्सच्या माध्यमातून. तर नॉर्मल पाणी आपण बघितलं इथं, तर बघा हे नॉर्मल, कुठलं पाणी नॉर्मल, ठीक आहे चला लाईट लांब, बॅटरी लांब. आणि हे पाणी कुठले म्हणजे कधी कधी पाणी सेम होतं तर डेमो चुकी होती ना. नाही तर काही लोक निगेटिव्ह म्हणणारच अरे डेमो नाही आला बघा रे, तू वाटच पाहतोय. बघा काही माशी असतात माहितीये का तुम्हाला, माशी हे दिसतंय दोन सगळ्यांना. माशी असते माहितीये कुठे बसते ती जाऊन. काही लोकांची इच्छा नसेल डेमो फेल व्हा म्हणजे घ्यावं लागणार नाही. कोणी असे खतरनाक आयटम इथं बसले, पण डेमो खराब होणारच नाही, आम्ही होणं देत नसतो. सर हे बबल्स, तर हे जे आहे पहिलं आपल्या बघण्याची पद्धत ती म्हणजे हे बबल्स दिसले तुम्हाला, हे बबल्स म्हणजे हायड्रोजनचे बबल्स आहे. आपल्या पाण्याचे गुणसूत्र आहे H2O. पण परिस्थिती काय आपण बघूया. तर हे मी मशीनचं पाणी घेतलं आणि आता आपण एका ग्लासामध्ये पाणी घेऊया, साधं बोरचं, आपलं कॉर्पोरेशनचं पाणी किंवा आपण आरोचं पाणी, बिस्लरीचं पाणी. तर याच्यामध्ये बघा मी हायड्रोजन किती प्रमाणात आहे आपण मीटरने चेक करूया. पहिले तर बबल्सने आपण चेक केलं, पण आता आपण काय करू याच्यामध्ये, आणि हा बोलतो तो पीपीबी मध्ये. पीपीबी म्हणजे पार्ट्स पर बिलियन. तर याच्यामध्ये किती दिसतोय आता रीडिंग 0 आहे, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण राहिलेलं नाही, पाणी डेड झालेलं आहे, बरोबर. आता याच्यामध्ये चेक करूया आपल्या मशीन मधून जे पाणी येतं यामध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज किती आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर जवळजवळ तुम्हाला दिसेल की 1788 म्हणजे जवळजवळ 1800. याच्यात काय आहे पार्ट्स पर पीबीबी, पार्ट्स पर बिलियन. याच्यामध्ये काय आहे हायड्रोजन आहे मित्रांनो. मग हायड्रोजन जो शरीरात गेल्यावर काय फायदा होतो. आणि हायड्रोजन हायड्रेट राहते, बॉडी जास्त हायड्रेट राहते, एनर्जी आहे होते, हा? इम्युनिटी म्हणजे सगळ्या तुमच्या ऑर्गन पर्यंत हे जात आहे का, म्हणजे पाणी ट्रान्सपोर्टचं काम करतंय का आपल्या शरीरात, ब्रेन मध्ये, लंग मध्ये, लिव्हर मध्ये. तर म्हणजे सगळे ऑर्गन्स तुमचे काय राहतील. तर चलो म्हणजे बघा हायड्रोजनचा बेनिफिट, पाण्याचं गुणसूत्र H2 आहे ना, त्यातलं H2 गायब झालं तर काय होणार आहे, डेड पाणी होणार आहे. आम्हाला सर आता हे टाकतात काय टाकतात. तर बघा याच्यात दोन प्रकारचं पाणी आहे. तर हे आहे आयोनाइज वॉटर आपल्या मशीन मधनं, आणि हे आहे आपल्या नॉर्मल पाणी जे आपण पितोय. तर आपण दोन्ही चेक करू याच्यामध्ये काय फरक दिसतोय. तर हे नॉर्मल पाणी आहे आणि हे. एकच मिनिट. आता इथं थोडं पिवळ्यावर दिसणार नाही, आता दिसतोय का फरक, दिसतोय का, दिसतोय. आम्हाला सर हा डेमो बघून मी मशीन घेतलं खरं, कारण की मला माहित होतं की पाणी गरम असल्याशिवाय कलर सोडतच नाही. जिरे, बडीशेप, ग्रीन टी, बरोबर ना. हे बघा पोरांनो, याला म्हणतात चमत्कार. आता तुम्ही ORP लिक्विड टाका, हायड्रोजन मीटर लावा, त्याने पण चेक होणार. कलर पण आहेत तुमच्याकडे, मशीन पण आहेत तुमच्याकडे, सायंटिस्टचे प्रूफ पण तुमच्याकडे. मग आता पाणी कोणतं पितोय आपण. पोहे कशात बनवता, चपात्या कशात बनवता, मटण कशात बनवता, टनाटन, बिर्याणी कशात बनवता. आणि मग हे सगळं जे कुठाने चालणार, भाज्या पाला बॉईल किंवा तुम्ही फ्रुट्स व्हेजिटेबल उकळीतात कशात. मग बघा कोणाला आवडला डेमो हातवर करा. हे समजा या प्रॉपर्टीला म्हणलं आता मित्रांनो मायक्रो क्लस्टरिंग प्रॉपर्टी. मायक्रो क्लस्टरिंग म्हणजे काय शॉर्ट मध्ये सांगेल तर मायक्रो क्लस्टरिंग म्हणजे पाण्यामध्ये जो क्लस्टर असतो, पाण्यातला जो क्लस्टर असतो तो नॉर्मली हा मिनरल्सचा क्लस्टर हा 15 ते 20 मॉलिक्युल्सचा असतो, 15 ते 16 मॉलिक्युल्सचा हा जाड असतो. आणि जेव्हा या मशीन मधून पाणी निघतं तो 5 ते 6 मॉलिक्युल्सचा होतो, म्हणजे तो एकदम हेल्दी होतो. आता याच्यातून बघायला मिळेल. आता ह्याच्यात बघा हे जे पाणी आहे आपल्या मशीनचं आहे आणि हे आहे नॉर्मल वॉटर. याच्यामध्ये आपण हळदी टाकली तर याच्यामध्ये हळदीचा रंग ऍज इट इज राहिला, इथं कलर बदलला. नॉर्मल जर तुम्ही हळद कट केली आणि नॅचरल हळद बघितली, हळद पिवळी नसते, हळद ऑरेंज असते, ऑरेंज आणि लालच्या मधला कलर असतो. कोण कोण हळद खातं. तुम्हाला माहिती आहे हळदीचा अमेरिकेने पेटंट घेतलेला आहे. कुर्कुमिन म्हणून एक टॅबलेट भेटतात, म्हणजे भयानक लेवलला काम करतो कुर्कुमिन. हळद जखमीवर पण काम करते वरच्या, आपण लेप लावतो. आता इथून काय समजतंय तुम्हाला. बाबड्या ज्याच्याकडे पैसे नाही तुला घुसलं का डोक्यात तो या किडनी आहे का किडनी. हा म्हणजे आपण सर खरंच प्रॉब्लेम हळदीत नव्हता आहे ना, पाण्यात होता प्रॉब्लेम कशात आहे
यस, प्रॉब्लेम जिऱ्यात नाहीये. कशात आहे? प्रॉब्लेम टोमॅटो, गाजर, बीट मध्ये नाहीये. प्रॉब्लेम स्प्राउट, ड्रायफ्रूट मध्ये नाहीये. कशात आहे? व्हेरी गुड. नेक्स्ट पुन्हा एकदा क्रॉस चेक करूया आपण. ही पण मायक्रो क्लस्टरिंग प्रॉपर्टीचा एक पार्ट आहे डेमॉन्स्ट्रेशन मधनं. इथं ग्रीन टी घेतलाय आपण आणि दोन्ही पाण्यामध्ये आपण ग्रीन टीच्या बॅग डिप करणार आहोत आणि जवळजवळ 10 टाइम्स 5 6 7. ओके ओके ओके, काढा काढा काढा. नाही नाही, काढा, याला काढा. 7 टाइम्स आपण हे डिप केलंय बघा. आपण डेमो कसा करायचा शिका. 7 वेळात मी काढून टाकले. कळलं का? फक्त आपल्याला समजवायचं काय, कोणतं पाणी मेलेलं आहे, कोणतं पाणी जिवंत आहे. कळलं? आता ही ग्रीन टीचा पाऊच असे 5 ग्लास जरी ठेवले, किती तरी सेम टू सेम चे कलर होणार. किती? 5. नुसतं असं टाकायचं असं. आणि ह्या पाणी ठेवा. काही ग्रीन टी मध्ये प्रॉब्लेम नव्हता. ग्रीन टी 15% ऑफ सॉप व्हायची. किती टक्के? पण अल्कलाईन वॉटर मध्ये ती 100% ऑफ सॉप होऊ राहिली. तर हे साध्या पाणी. आणि कोणतं वॉटर आहे? बोरचं, कॉर्पोरेशनचं, कोणतं? बिस्लरी. कोणाचा ब्रँड आहे? साहेबराव तोडमलचा, म्हणजे माझ्या पप्पाचा नाही ना. मग बघा बरं, थंड पाण्यात ग्रीन टी पेले होते कधी? यस. म्हणून ह्या मशीन बद्दल मी बोलून राहिले. समज माया, जर आम्ही ब्रँडेड लाईफस्टाईल जगतो, जगायचे शिकवतो, ब्रँडेड गाड्या वापरतो ना, तर चुकीच्या प्रोडक्ट बद्दल बोलणार नाही. करतो ब्रँड आहे, त्याला ब्रँड बद्दल बोलणार. हेच प्रॉपर्टी आपण पुन्हा एकदा अजून एका डेमोतून चेक करू. ते म्हणजे आपल्या ऑइलच्या डेमोतनं. तर ह्या मशीन इथं पुन्हा ऑइल आपलं नॉर्मल, आपल्या मशीनचं पाणी आहे, नॉर्मल पाणी आहे. आणि इथं आपण घेतले ऑइल जे आपण खातोय नेहमी, बरोबर ना? तर पाणी सेम टू सेम. कोणतं ऑइल आहे? सिसम तेल आहे. चम्मच नाही का आपल्याकडे डेमो मध्ये? ठीक आहे. तर बघा, या दोन्ही मध्ये आपण ते टाकलंय. हे आपलं आयोडायझर वॉटर आणि हे साधं वॉटर. हाला. तर बघा, हे पाणी असं त्याच्यावरती तरंगलं दिसतंय वरती. हे डिझॉल्व झालंय. हे दिसतंय का तुम्हाला? हे बघा, आतमध्ये तुम्हाला डिझॉल्व झाल्यासारखं वाटत नाही. याला किती फिरवा, हे वरतीच राहतंय बघा. एक दिसलाय का? फरक दिसलाय का? नाही दिसत? लांबून दिसतोय का तुम्हाला? का हो म्हणताय फक्त? हा, तेल तेल पाण्यात तरंगत असतं, बरोबर ना? हे जिवंत वॉटर आहे. म्हणून तेल तुमच्या शरीरात प्रत्येक पेशीपाशी, प्रत्येक ऑर्गन पर्यंत, प्रत्येक जॉईंट पर्यंत जातं. जॉईंट दुखायला लागले की नाही? किती बरं वाटतं? गुडघ्याचे पेन लई म्हाताऱ्या माणसात. याचे पेन, शोल्डरचे पेन कशामुळे? MRI मध्ये काही येत नाही, सोनोग्राफी मध्ये काही येत नाही, सिटी स्कॅन मध्ये काही येत नाही, काहीच येत नाही ना. बाबड्याला म्हणायचं इकडे ही मशीन पाहिजे, तुझ्या सगळ्या जॉईंट पर्यंत पाणी जाणार. पुढे जाणार सगळ्या जॉईंट पर्यंत. म्हणजे काय करतंय? पाणी पूर्ण याच्यामध्ये जर बघितलं, दिसलंय का? आणि हेच वॉटर जर बघितलं, ओके, ह्याच वॉटरला तुम्ही किती पण फिरवा, तुम्ही ते पाण्यात आतमध्ये हे होतच नाही, तरंगतंय. दिसलंय का? ह्यासोबत नाही, पण शॉकिंग आहे ही गोष्ट. म्हणजे तेल तर चुकीतच खातायत. आपलं जर राईस ब्रँड लाकडी घाण्याचं शुद्ध ऑइल जर बॉडीसाठी घेतात, तर बॉडीला लुब्रिकंट असतं ऑइल, माहिती ना? गुड फॅट लागतं. किती लोकांना माहिती आहे गुड फॅटची गरज आहे शरीराला? ते भेटलंच नाही तर बॉडी तुमची मुवमेंट कराल का? मग जर तुम्ही खाल्ले, बदाम खाल्ले, ड्रायफ्रूट, अक्रोड खाल्ले, पण ते शरीरापर्यंत पोहोचलंच नाही, तो रिझल्ट भेटेल का? चलो गुड, व्हेरी नाईस. येस सर, येस. तर अजून एक आपण डेमोच्या माध्यमातून समजून घेऊ. तांदूळ बघा, इथं ब्राऊन राईस घेतलाय. हे आपल्या मशीनचं पाणी आहे आणि हे आहे आपलं नॉर्मल वॉटर. तर आपण दोन्ही मध्ये आपला तांदूळ टाकूया. हा ब्राऊन राईस आहे आणि ब्राऊन राईस टाकल्यानंतर आपण त्याला पुन्हा स्ट्रॉ नाही हलवा. डेमो मध्ये स्पून बिन सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, करून सगळ्या अवेलेबल ठेवत करा. आता ह्या दोन्ही मध्ये पण बघा फरक दिसतोय का? नाही दिसत? याच्यात छोटे छोटे पार्टिकल जास्त आहेत त्या पाण्यामध्ये. याच्यात आहे ना, याच्यात तुम्हाला क्लिनिंग होताना दिसत, याच्यात तुम्हाला क्लिनिंग दिसणार नाही. ज्याला लाईट लावू शकता, टॉर्च लावून दिसले का पार्टिकल्स? आता याच्यात बघूया. अरे बापरे, खतरनाक. मला आज शिकायला भेटली. हे पण आपण शिकत असतो, आपला आहे ना गरीब माणूस. हे बघा, काहीच नाही. मला माहित नव्हतं हा डेमो, आज माहित नव्हता.
असं जिंदगीमध्ये लई गोष्टी आहेत मला माहित नसतात. येते का लक्षात? दिसलंय का? आता याच्यावर तवंग आलाय पूर्णपणे, वरती तवंग आलाय. ते पण ब्राऊन राईस या किती रुपये किलोच आहे वजन? राईस किती रुपये किलो? 180 रुपये. आणि लोक तर कुठला खातात? रेशनिंगचा खातात. तिची हालत काय होत असेल इमॅजिन करा. हाय क्वालिटी डेमोसाठी आणलं. आणि आता सगळ्यात नेक्स्ट आहे गोआर्क. बघूया आपण मार्केटला गोआर्क आपण म्हणतो गाईचं गोमूत्र चांगलं आहे, बरोबर ना? आणि खरंच चांगलं आहे. तर गाईच्या गोमूत्राने घेतलं आपण एका ग्लासामध्ये, एका ग्लासामध्ये आपण घेतलं आपल्या मशीनचं पाणी. तर दोन्ही खरंच काय आहे, आपले पाणी किती ताकदीचं आहे ते बघूया. तर ह्या गाईच्या गोमूत्राचा पीएच केला आपण आणि ह्याचा पीएच केला बघा. तर ह्यापेक्षा हे पाणी कमी जास्त घेताय गोआर्क. ओके 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 गोवार्क. हे पाणी पॉवरफुल आहे, जास्त अल्कलाईन आहे. आता बघा एका याच्यात काय आहे? मला वाटलं पाणी आहे. काय आहे एका याच्यात? गोआर्क. याच्यात काय आहे? किती लोकांनी गोमूत्र कंझ्युम केलंय ऑलरेडी? हात वर करा. घेतले? मी लाईफ मध्ये कधीच नाही घेतलं. म्हणजे वास वगैरे म्हणून कधी कधी होत या गोष्टी, पण आता सगळं भरपाई करून टाकणार आहे अल्कलाईन वॉटर पिऊन. मग मला सांगा गोमूत्र तुम्ही पिऊन पिऊन किती प्याला दिवसाला? बोला. 25-30 ml का 50 ml? ते म्हणले 250 ml. बरोबर ना? पण मला सांगा गोमूत्रापेक्षा हायर क्वालिटीचं 3-4 लिटर पाणी जर शरीरात गेलं तर सांगा मला कॅन्सरचं खालणार काय होऊन जाईल शरीरात? कोलेस्ट्रॉल वाहून जाते सगळे जात्याकडे जाते. हे गोमूत्र आहे का? आता गोमूत्रामध्ये आपण हळदी टाकली. दोन्ही मशीनचं पाणी टुवर्ड्स ह्याच्या जवळ आहे. म्हणजे जर बघितलं तर ह्याच्या जेवढ्या मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टी तेवढ्याच पाण्यामध्ये पण तुम्हाला मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टी मिळेल. आता याच्यापेक्षा कसं प्रूफ करायचं? उलट उभं राहून कोण लोकांना पटलं? कोणा डोक्यात डाऊट आहे? लोक म्हणतात डाऊट आहे तर आपण येडे होईल काय समोर. हम पागल नहीं है भैया, हम पागल नहीं है भैया हमारा. तो गाणं लावा ना राव. मी तर माझ्या घरचं पाणी बदलले. तू बदलली? मी माझ्या घरच्यावर अत्याचार करू राहिलो. बाजू राहिलो हो मॅडम, मी बाजू राहिलो. आता एक अजून एक एक्स्ट्रा डेमो आपण बघूया मित्रांनो. तर ह्या इथं मी आता 7.5 pH चं पाणी घेतलं आणि याचा एक पीएच चेक करूया. याचा पीएच बघू. तर याचा पीएच काय आहे? ओके. आता बऱ्याच लोकांना आपण ओरडू सांगतो की तुमची बॉडी ऍसिडिक आहे, ऍसिडिक ऍसिडिक, पण लोक ऐकायला तयार नाहीयेत की माझी बॉडी ऍसिडिक आहे का, ऍसिडिक आहे का. तर आपण चेक करू खरंच बॉडीमध्ये जे कोण ऍसिड झाले नाही का. कोणी एक जण इथं येऊ शकतात. कोणी तर कोणतं पाणी आहे सर? साधं 7.5 pH चं पाणी आहे. आता हे अल्कलाईन पाणी आहे. ओके. आता आपण थोडं चेक करूया. कोण येतं? सर या पुढे. कधी तुम्ही ड्रिंक केली? स्मोकिंग नाही. तर चला एक डेमो बघू आपण की यांच्या बॉडी खरंच ऍसिडिक आहे का चेक करायचं. आता मला पण माहित नाही बरं का डेमो. आता शिकायला असं भेटलं पाहिजे, शिकण्यास ते बुकेला पाहिजे म्हणून. आता याला काय करायचं? याला हळूहळू बुडबुडे काढायचे. बुडबुडे करत राहा, कंटिन्यू काढत राहा. कंटिन्यू विशाल खाली काढत राहा. ग्लास दिसून द्या पूर्ण. कमल अयो बापरे. हमारा दिमाग खराब है.
किती स्मोकिंग करतं तिथं असं तर या ना कोणतरी पुढे आपण चेक करू ना काय अवस्था आहे. आणि या नाही तर तुम्हाला कोण काही बदनाम करणार सर नाही. एक मिनिट जाऊ दे. पीएच येलो दिसलं का? तंबाखूवाले पण चालतील. अरे आम्ही सर तुम्ही कुठून आणला डेमो मला आपल्या सगळ्यांमध्ये येणार नाही कोण लावलं वाटते का? तर बघा विचार करा मित्रांनो की ही परिस्थिती काय आहे. म्हणजे शरीरामध्ये किती ऍसिड आहे. आता काय करू आपण यांना चेक करू. आपण आपलं अल्कलाईन पाणी घेतलं हायर अल्कलाईन किती आहे त्याचं पीएच टाका. आता कोणला घ्यायचे? नाही यांचेच घेऊ ना. हे दुसरा घे. कोण घेतो नाही, दुसरा? दुसरा का नाही एखादा माणूस दुसरा सर या सर इकडे तुम्ही publicity रोखू व्हायला दुसरा घ्या. नाही ऍसिडिक ओला आहे का ऍसिडिक साधा माणूस स्मोकिंग तंबाखू स्मोकिंग या ना. काय करता ड्रिंक करता तंबाखू नाही नाही तंबाखूवाल्या या तंबाखूवाल्या या चालायला पाहिजे. हळूहळू हळूहळू खाली 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 खाली, खाली खाली. ठेवा खाली. हळूहळू फुगा आणि खाली ठेवा पाण्यात ठेवा. जो ग्लास त्या हातात करा त्या काडी त्या हातात करा लोकांना दिसलं पाहिजे. हळूहळू 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 हा होतोय काय थांबा 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 फुकून राहू द्या. आता बस 30 सेकंद तरी. भरपूर झालं. बघा जेवढ्या वेळ त्यांनी केलं तेवढ्या वेळ यांनी बंद केले बरोबर. ह्यांची बॉडी प्रचंड ऍसिडिक होती तरी पण अल्कलाईन पाणी पोटात गेल्यामुळं थोडासा प्रमाण त्याचं कमी झालं. पण हे पाणी जर आता पोटात गेलं तर जेवढं काही यांनी तंबाखू खाल्लेली किंवा शरीरात जेवढं काही ऍसिडिटी कमी होणार का नाही होणार. हॅलो समजलंय. म्हणून हे आहे आपल्या हायर अल्कलाईन पाण्याचे. तर ज्यांनी ड्रिंक करतात किंवा जे असे खूप ऍसिडिक आहेत त्यांनी या मशीनचं पाणी 9.5 पीएचचं पाणी पण एखाद्या ग्लास जरी पिलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि जास्त म्हणजे 9.5 पीएचचं पाणी पिणं त्याला बरोबर एक ज्यांचं खूप ऍसिडिक आहे ज्यांना पित्ताचे खूप मोठे प्रॉब्लेम आहे त्यांनी 9.5 पीएच पर्यंत जाऊ शकता. आणि रेग्युलर ड्रिंकिंग साठी 8.5 पीएचचं पाणी. ओके झालं हो झालं सगळं. बरं आता काही तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे का? 2-3 क्वेश्चन घेऊ आपण. आंबोळ सर काय असेल तर क्वेश्चन आन्सरिंग करतील. तोपर्यंत हे सेटअप क्लिअर करा फास्ट. आणि माझा क्लास आहे मला